उद्धवजी श्याम मानवांचा एक विषय आहे की त्यांनी मध्यंतरी अरविंद देशमुखांच्या बाबतीत जी काही विधानं केली आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अरविंद देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि त्या मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे समित कदम. तर या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं, कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि ऍफिडेव्हिटवर त्यांना हे आरोप करण्यास सांगितले होते. हे अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत. अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळेला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे, काय पद्धतीने हे घृणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर, म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत. हे कुटुंब बघत नाही आहेत, मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेरडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं. पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं आहेत तशी त्यांनाही मुलं आहेत. उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, जर जे घडलेलंच नाही तर त्यावेळेला कळेल की आईवडिलांचं दुःख काय असतं. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे. ही वृत्ती ही देशातनं आणि महाराष्ट्रातनं नष्ट झालीच पाहिजे. काल आदित्य यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतले आणि मुंबईच्या बाहेरचे जे खड्डे आहेत रस्त्यावरचे त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावर आता यांनी असा आरोप केलेला आहे की आताच मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही. हो, काल अंबादास जाऊन आले तिकडे. अंबादास तिकडे जाऊन भेट देऊन आलेत. अंबादास आणखीन व्यवस्थितपणे सांगतील, कारण हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात ज्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाही आहे. सर, मराठा आरक्षण को लेकर जानना चाहेंगे किस तरीके से रमेश खेरे पाटिल ने आपसे मुलाकात की है, इस पूरे मुद्दे को आप किस तरीके से देखते हैं? उन्होंने ओबीसी समाज में मतलब ओबीसी आरक्षण में नहीं, मैंने जाहिर भूमिका स्पष्ट की है. पिछले कुछ दिन पहले मैं संभाजीनगर में गया था, तब भी मैंने कहा था. बीच में सरकार ने एक कोशिश करने की कोशिश की, एक नाटक था वो. सारे जितने नेता हैं, राजनेता राजनीतिक, उनको बुलाकर आपकी क्या राय, आपकी क्या राय, ऐसे कई बार हो चुका है. तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता हैं, सारे समाज के नेताओं को बुलाओ और अगर सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी, और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं, क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता, संसद में हो सकता है. तो संसद में वैसा कुछ प्रस्ताव लाए, हमें मंजूर है, हम उनका समर्थन करेंगे, उसका समर्थन करेंगे.